दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबईमध्ये शोकसभेचं आयोजन। शोकसभेसाठी राजकारण, क्रीडा, उद्योग, कला या क्षेत्रामधील मान्यवर आणि दिग्गज दाखल। अजित पवारांच्या शोक प्रस्तावावरती बोलताना सभागृहामधील नेते मंडळी भाऊक। अदिती तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अमोल मिटकरींसह अनेकांकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा। दादांनी टायमिंग चुकवलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अजितदादा माघारी या, शिंदेंच्या भावनिक भाषणानं सभागृह गहिवरलं। तर आरोप करताना जीव नकोसा करून टाकू नका, ठाकरेंचा भाजपच्या नेत्यांना सल्ला। पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती मनाई कायम। राज्य सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयानं नाकारली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, परभणीसह बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। महामार्गासाठीची सक्तीनं सुरू असलेली मोजणी थांबवण्याची आंदोलकांची मागणी। राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा। बीड, यवतमाळ, धाराशिवमध्ये गारपिटीसह पाऊस, पिकांचं मोठं नुकसान। तर कोकणातही अवकाळीमुळे आंबा उत्पादक संकटात। नागपूरमध्ये 12वीचा पेपर फुटला, पण मास कॉपी नाही। शिक्षण मंडळाच्या प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न। रसायनशास्त्राची पुन्हा एकदा परीक्षा होणार नसल्याची सूत्रांची माहिती। तर आतापर्यंत 4 अटक। जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये 7 दहशतवाद्यांना कंठस्नान। भारतीय लष्कराचा दावा। काश्मीर खोऱ्यामध्ये 40 ते 50 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।